पण शेतकरी आक्रोश मोर्चा हा उद्यापासून सुरू होतोय आणि 27, 28, 29, 30 असा हा संपूर्ण मोर्चा आहे. शिवनेरीच्या पायथ्यापासून सुरुवात होणार आहे. कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका असं आज्ञापत्रात सक्त ताकीद दिली होती, त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात आज शेतकऱ्याची जी बिकट अवस्था झालेली आहे, यातले 6 प्रमुख मुद्दे घेऊन आपण हा शेतकरी मोर्चा करतो. यामधला सगळ्यात प्राधान्याचा मुद्दा आहे तो म्हणजे कांद्यावरची निर्यात बंदी ही तातडीने उठवावी आणि कांद्याचं एक निर्यात धोरण, हे ठोस निर्यात धोरण निश्चित करावं. त्याबरोबरीनं बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईटचा अखंडित पुरवठा करण्यात यावा. पीक विमा कंपन्या ज्या आहेत यामध्ये कंपन्यांचंच उखळ पांढरं होतं, परंतु शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई योग्य पद्धतीने मिळत नाही. या संदर्भातली धोरण निश्चिती व्हावी. दुधाच्या दरांचा जो फार मोठा प्रश्न आहे, दुधाचे दर गेल्या 6-8 महिन्यात आपण बघितलं तर 10 ते 12 रुपये पर लिटरने पडलेले आहेत. आणि आता महाराष्ट्र सरकारनं जी एक तात्पुरती मलमपट्टी केलेली आहे की शासकीय दूध संस्थांना 5 रुपयाचं जे अनुदान आहे, फक्त पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर एकूण 26 लाख लिटरचं कलेक्शन आहे आणि यामध्ये शासकीय दूध संस्थांकडे जेमतेम 5 लाख लिटर दूध जातं. उरलेलं जवळपास 21 लाख लिटर दूध आहे. या संदर्भामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा. सरसकट जे 5 रुपये अनुदान आहे हे देण्यात यावं, ही एक मागणी. आणि शेवटचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तर द्यावीच, त्याचबरोबरीनं जी शेतकऱ्यांची मुलं आहेत यांना शैक्षणिक कर्ज जेव्हा घ्यावं लागतं तेव्हा या शैक्षणिक कर्जाच्या वेळी अनेक जाचक अटी आहेत. नॅशनलाइज बँका शेतकऱ्यांच्या पोरांना शैक्षणिक कर्ज देत नाही, तर या संदर्भातलं धोरणही निश्चित करण्यात यावं. मुळे या सगळ्या मागण्या घेऊन आपण हा शेतकरी आक्रोश मोर्चा जुन्नरपासून सुरू करतो. जुन्नर, ओतूर, आळेफाटा, नारायणगाव, कळंब, मनसर, राजगुरुनगर, चाकण, त्यानंतर पुढे केंदूर, पाबळ असा हा बारामती लोकसभा मतदारसंघात जाईल. आणि या संदर्भात आदरणीय पवारसाहेबांचं मार्गदर्शन घेतलं, कारण पवारसाहेबांनी सातत्यानं शेतकऱ्यांच्या बाजूची ही भूमिका घेतली. म्हणजे आत्ता ज्या कांद्याच्या निर्यात बंदीविषयी जी इतका आक्रोश होतोय, आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब जेव्हा देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणावी ही भारतीय जनता पक्षाची त्यावेळीच्या मागणी होती, अत्यंत आग्रही. आणि पवारसाहेबांनी अगदी ठामपणे कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूनं भूमिका घेतली होती. त्यामुळे याच प्रश्नांविषयी साहेबांचं मार्गदर्शन घेतलं आणि साहेबांनी याबद्दल संतोष व्यक्त केला. 30 तारखेला ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सेंट्रल बिल्डिंगच्या इथे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची विराट सभा होणार आहे. आज